हॅलो मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला ओल्या हळदीचे लोणचे कसे बनवायचे ते दाखवते. हे इन्स्टंट लोणचे, आपल्याला काही जास्त कष्ट घ्यायची गरज नाही. हे बघा, मी हळद घेतली आहे थोडी. माझ्याकडे आधी मी यूज केलेली आहे, एक पावमधली पावभर आणली होती मी. तर अशी सोलून घेतली, स्वच्छ धुवून घेतली आधी, आणि अशी सोलून घ्यायची पूर्ण साल, म्हणजे माती वगैरे असते ती निघून जाते. आणि हे बारीक कापमध्ये कापून घ्यायचे. आपल्याला लांब वाटलेले लांब, गोल वाटले तर गोल कापायचे आपल्याला आवडीनुसार. हळद फार चांगली असते शरीरासाठी, आपल्या शरीरातली सूज कमी करते. ते बघा, अशी सोलून घेतली मी. तर हळदीचं लोणचं नक्की खायचं तुम्ही, का बनवून बघा, असं छान लागते खायला. आपल्याला काहीच करायचं नाही. जुनं लोणचं असते त्यामधलं खार टाकायचं आहे, फक्त कापून घ्यायची, धुवून घ्यायची, सोलून घ्यायची आणि कापून घ्यायची आणि खार टाकायचं, झालं आपलं लोणचं. हे बघा, अशी कापून घेतली मी. तर मला आवडल्यास नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. एकदम सोपी पद्धत आहे. किंवा मग तुम्ही नवीन मसाला करून टाकू शकता. जर रेडीमेड मसाला असेल तुम्हाला, मोहरी, धने, सोप, जिरे याची जर पावडर असेल तुमच्याकडे तर मग तुम्ही ते पण टाकू शकता. हे बघा, अशी कापून घेतली आणि मी रेडीमेड जुन्या आंब्याच्या लोणच्यातलं खार टाकणार आहे आता आणि हलवून घेणार आहे. 2 दिवस मस्त ठेवणार आहे त्याला मुरत, म्हणजे मीठ वगैरे चांगलं लागते त्याच्यामध्ये, घुसते. हे बघा, असं कालून घ्यायचं आहे चांगलं आणि 2 दिवस तसंच ठेवायचं आणि 3ऱ्या दिवसापासून खायला सुरुवात करायची. हे बघा, असं झालं आहे. हळदीचे लोणचे हळद नेहमी खाण्यात आली पाहिजे आपली, त्याच्यामुळे हळद चांगली असते शरीरासाठी. हे बघा, मी असं बनवलं. हे 8 दिवस आपण आरामशीर खाऊ शकता. थँक्यू.